धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 9 धावा. कल्पेश शिलारच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट येतोय, ही ओळख आहे. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये देखील निवड झाली होती. चांगला चेंडू आपण पाहतो, स्क्वेअर कट करतोय, एक धाव कंप्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 10 धावा धावफलकावरती. जगदीश वाघमारे त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक असतील आणि त्यांच्या माध्यमातून बिसोळकर चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या सीझनला पुढील वर्षामध्ये स्वर्गीय नितीनभाई वाघमारे स्मृती चषकाचं आयोजन केलं जाईल. वर्ष तिसरं असेल, 1 लाखाची स्पर्धा. यावेळी चांगला फटका ऑन साइडला, इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री. फलकावरती आपण पाहू शकाल 14 धावा. धावफलकावरती आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. 14 धावा बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये गुरवली या टीमने एक इन्फॉर्म संघ आहे आणि या मैदानावरती नेहमीच लकी संघ आहे. या संघाचा आपण जर पाहिलं गेलं तर हे मैदान लकी आहे गुरवली टीमसाठी. अमरने इम्प्रेस केलं गतवर्षीच्या सीझन मध्ये, तोच अमरला आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अमरची. क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, या तिन्ही फॉर्मॅट मध्ये सुरेख खेळ राहिलाय अमरचा. गोलंदाज सज्ज होतोय भावेश. या दुसऱ्या षटकामध्ये खूप मोठं आयोजन आपण पाहतोय जीवनमान क्रिकेट संघ बिसोळ यांच्या माध्यमातून बिसोळकर चषकाचं. भावेश फुलटॉस चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे भावेश. पुणे सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. पुणे फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, खराब क्षेत्ररक्षण, बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्याकडून देखील चूक होते आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये होत आहे. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत कल्पेश शिलारच्या बॅट मधून. धावफलकावरती आहेत. यावेळी घुटना टेक आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज बाद. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जेल टिपलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशीवरती आणि मोठा धक्का बसतोय गुरवली या टीमला. कल्पेशची खेळी समाप्त होतीये. नवीन फलंदाज मी ज्याचा उल्लेख केला तोच फलंदाज येतोय फलंदाजी करण्यासाठी. अमर दळवी, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटलं जातं. कंप्लीट क्रिकेटर अमर दळवी येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. स्वर्गीय नितीनभाई वाघमारे स्मृती चषक येणाऱ्या काळामध्ये टिटवाळाच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. जगदीशजी वाघमारे, अमित शेट्टर यांच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख जेल टिपलाय. वाईडिश लंगोलला फलंदाज बाद. गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. अमर दळवी 0 वरती बाद.
विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज भावेश मांजरली सी संघ इथे खेळतोय आणि खूप चांगली कामगिरी पुढे विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का भावेश. आपण पाहतो हाफ ट्रॅकर रुटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका आणि चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जय हनुमान भुसोळ टीमचे स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स आपण पाहतोय संकेत बासरे विशाल सरनिंगे आकाश जाधव प्रसाद सुरोशी गौरव कतोरे सूरज कतोरे स्वप्नील पष्टे विपुल सरनिंगे हिमांशु सासे साहिल कतोरे आकाश कारले ओमकार सासे रोहित बासरे. चांगला चेंडू आपण पाहतोय ऑन साइड ला येतोय एक धाव तर कंप्लीट केली आहे. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतं आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गुरवली टीमची धावसंख्या आहे 27 आणि अनिकेत जाधव हरेश ठाकरे सुमित कतोरे यांचं विशेष आभार व्यक्त करतोय. गेले 3 दिवस आपण खूप चांगली कामगिरी करतायत आणि शेवटच्या दिवशीही आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. या आमच्या सर्व व्हॉलेंटियर्स स्वयंसेवकांच्या माध्यमातून या स्पर्धेचे ज्यांनी सहकार्य केले या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सतीश वसंत चोरगे साहेब सर्वेश बुधाजी पवार साहेब जयेश संजय कतोरे साहेब निलेश दिलीप सासे साहेब आणि आकाश प्रकाश जाधव साहेब हे स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. बिसोळकर चषक 2020 लाख मोलाचं आयोजन आपण पाहतोय. खूप चांगलं मैदान सजवलंय. ऐतिहासिक KGPLच्या या मैदानावरती स्पर्धा सुरू आहे. गोलंदाज मयूर सज्ज होतोय. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 29 धाव फलकावरती. लोअर फुल टॉस चेंडू फेकला होता गोलंदाज मयूरने. स्ट्रायकिंग फलंदाज मिलिंद आहे. मिलिंद आणि नितेश ही जोडी पाहायला मिळते गुरवली संघाच्या माध्यमातून. 4 षटकांचा सामना आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका आपण पाहतो परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आपण कुठेच जाऊ नका कारण की यानंतर तुमचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 33. मयूर लोअर फुल टॉस चेंडू आपण बाजू चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनला एक धाव तर कंप्लीट केली आहे. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 34 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातील सामने हे 4 षटकांचे असतील. चांगला चेंडू आपण पाहतो. वाईड यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज मयूर. डॉट बॉलची समाप्ती होती. मयूरकडे वेग नाही परंतु व्हेरिएशन भरपूर आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय गोलंदाज मयूर. स्ट्रायकिंग फलंदाज नितेश. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. मिस्टार्निंग फटका आहे. जज करतो क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल लाजवाब झेल पकडलाय महेशने आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय गुरवली या टीमला. नितेश बॅक टू द पॅव्हिलियन.
फलंदाज प्रदीप येतोय. या दरम्यान गुरवली टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. केळणी गावचे उपसरपंच मनोज अरज यांच्याकडून कल्पेश शिलार यांचे जवळचे मित्र देखील आहेत. मनोज अरज यावेळी चांगला फटका ऑन साइडला फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई चरण. या व्यासपीठावरती आपले देखील हार्दिक स्वागत आहे. केळणी गावचे विद्यमान उपसरपंच मनोज अरज हे देखील सामना एन्जॉय करतायत. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली बॅटिंग केली आहे गुरवली टीमने. ज्याप्रमाणे ओपिनियन मध्ये सांगितलं होतं संघनायकाने 45 ते 50 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे गुरवली टीमने. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन उतरलेला संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग मांजरली सी. यावेळेस पहिला चिन्ह लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. ICC नियम क्रमांक 25 लगावला जातोय. एकूण 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं त्यातलाच हा नियम क्रमांक 25 लागू होतोय व्हाईट चेंडूसाठी. प्रज्योत नवीन गोलंदाज आहेत शेवटच्या षटकामध्ये मांजरली सी संघाच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. मॅच धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळी 45 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रदीप आहे. अप्रतिम बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय. गोलंदाजी मार्क होती पुणे सज्ज होतोय प्रज्योत. खूप मोठं आयोजन आपण पाहतोय बिसोळकर चषकाचं. आज शेवटचा दिवस सुपर संडे सुपर फिनालेचा दिवस आपण पाहतोय. गावदेवी मस्कल टीमने 4 सामने जिंकून मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. कालचा दिवस गाजवलाय गावदेवी वरप या टीमने. तो संघ देखील दाखल झालाय सुपर 4 मध्ये सेमीफायनल साठी. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या आहे 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी चांगला फटका आपण पाहतो पण क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल सोडलाय आणि षटकार येतो या चेंडूवरती. गेलाय.
अजून एक चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. खूप चांगली बॅटिंग गुरवली संघाच्या माध्यमातून फलंदाज नितीश करतोय. नितीशचा बल्ला बोलतोय. मैदानावरती 2 षटकार. एक प्रदीप करतोय. अजून एक फुलटॉस चेंडू आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यूज मॅक्सिमम षटकार. मॅच प्रदीप नावाचं वादळ निर्माण झालंय मैदानावरती. प्रदीपचा बल्ला बोलतोय. प्रदीपची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या प्रदीपसाठी. 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. व्यवस्थित बॅट वरती येत नाही. एकदा तर कंप्लीट केले. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 66 66 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 66 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळी गुरवली या टीमची दमदार सुरुवात केली. धावांचा डोंगर उभा केला या मैदानावरती. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू. चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल वाईड इस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. समाप्तीनंतर 72 धावा धावफलकावरती आणि 73 धावांचं एक खूप मोठं लक्ष ठेवलंय आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली या टीमने जय बजरंग मांजरली सी या संघासमोर. आणि यापुढील सामना असेल काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्यानी आणि जो संघ या सामन्यातून जिंकेल गुरवली अथवा मांजरली सी. जो संघ जिंकेल त्या संघाला त्वरितच सामना खेळावा लागेल काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्यानी संघाच्या अगेन्स्ट. माझे साथी गुणलेखक आपण पाहतोय जयेश शेलार. काल ते नव्हते परंतु जर पाहिलं गेलं तर विपुलने देखील खूप चांगली कामगिरी केली काल. नक्कीच जयेशच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती नक्की जयेश आम्हाला देतोय. त्यामुळे नक्कीच मी त्यांचा देखील विशेष आभार व्यक्त करतोय. कारण की जर पाहिलं गेलं तर प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो तो म्हणजेच गुणलेखक. कारण की जे तो लिहितो तेच आम्ही सादर करत असतो. सतीश बरोबर की नाही? यस. आणि 10 क्रिकचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि
या स्पर्धेत थेट प्रक्षेपण घराघरामध्ये ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम टेन क्रिक अर्थातच कुणालदा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम, भावेश मुंडे असतील, त्यानंतर तुषार, विकी आणि दीपेश म्हात्रे आणि अभिषेक ही संपूर्ण टीम टेन क्रिकची देखील सज्ज आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं स्लोगन आहे आणि 2 ते 3 वर्षामध्ये खूप मोठी भरारी घेतलेली आहे. टेन क्रिकने 30,000 सबस्क्रायबर देखील पूर्ण केलेले आहेत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील त्या म्हणजेच कुणालदा म्हात्रे आणि टेन क्रिकला. तर वळूया आपण सामन्याकडे. 73 धावांचं लक्ष्य आहे आणि 73 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण सोनू बांगर यांच्या गोड आवाजामध्ये. थँक्यू सो मच रोशन. सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी शॉर्ट कव्हरचा खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय गुरुवली टीमचा क्षेत्ररक्षक. सामना तुम्हाला पाहायला मिळतोय गुरुवली विपक्ष मांजरली सी यांच्यामध्ये. हा मॅच सुरू 72 धाबा टोकले आता गुरुवली टीमनं आणि 73 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती भावेश आणि मयूर. पहिल्या बरोबर सिंगल विकेटली भावेशना, गोलंदाज तयार अमर. सुरेख चेंडू फेकला जातो. यावेळेस मात्र बीट झाले पूर्णपणे बॉडीवरती प्रेस झालाय चेंडू आणि ह्या ठिकाणी मिळतीये बॅटची गड असेल. ह्या ठिकाणी मिळतीये सिंगल. टीमची टोटल 2 धाबा पाहायला मिळतीये. लक्ष खूप मोठं काढायचं. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मांजरली सी टीमला सुरुवात इथून पहिल्या षटकापासून मोठ्या फटक्याने करावे लागेल. आताचा बॉल फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक अमित चेंडू खाली आणि झेल ड्रॉप झेल पकडली गेली आणि या ठिकाणी फलंदाज बाद. पहिला धक्का लागेल मांजरली सी टीमला. मयूरच्या बॅटमधनं संघर्षमय चौकार होतो. टीमची टोटल पुढे सरकली 6 धावा धाब्यावरती. अमर तयार. बॅटची काढा लागते. क्षेत्ररक्षक जज करतोय मग 1 बाउन्स असेल. टप्पा पडला होता निश्चितच हेच दर्शवतात आमचे पंच आणि मात्र या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. 72 धावा बनवल्या. 73 धाब्यांचं भलं मोठं लक्ष काढायचं सामना जिंकण्यासाठी मांजरली सी टीमला. प्रति ओव्हर मागे 18.25 ची सरासरी गाठायची आहे. हाफ ट्रॅकर फटका चांगला. स्कोर ऑफ द विकेट स्कोर लेगचा खेळाडू जज करेल. येईल पोहोचेल तोपर्यंत ह्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट. धाबा संख्या 2 ने पुढे सरकेल. पुढे स्कोर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या पॉवर पिचच्या षटकामध्ये जास्त मोठी धावसंख्या नाही घ्या मांजरली सी टीम कडनं. एक गडी गमावत फक्त आणि फक्त 8 धाबा स्कोर कार्ड वरती डीजे. समाप्त झालाय. अतिशय संत आणि शांत रीतीनं हा खेळ सुरू आहे मैदानावरती. मांजरली सी टीमची सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळतीये कारण की अमरनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये इम्प्रेस केलं, प्रभावित केलं. फक्त 8 धाबा त्याला कळस केल्यात.
जबरदस्त गोलंदाजी. मात्र सेकंड ओव्हर सुरुवात होते. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज सचिनला प्राचारण केलं जाईल. गुरुवली टीमच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला बॅट्समॅन परेशसाठी हा चेंडू आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न केला, मात्र थोडासा बाउन्स देखील चेंडू मध्ये पाहायला मिळाला. ऑप्शन बनव सरळ अमरच्या हातामध्ये निघून जातो. डॉट बॉलची समाप्ती. पहिला बॉल सुरेख फेकतोय गोलंदाज सचिन. सुरुवात चांगली केली, पॉवर पे देखील आता समाप्त झाला. इथून सामना ह्या ठिकाणी थोडासा कठीण पाहायला मिळेल, कारण फटका या ठिकाणी चांगला आहे, मात्र धावा देखील चांगल्या मिळतील आणि याच फटक्यांची गरज असेल मांजरली सी टीमला. चौकार. संख्या 4 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर आता पुढे सरकला 12 धावा धावकावरती. आक्रमक सुरुवात तुम्हाला करायची आहे. प्रत्येकी बॉल वरती मोठा फटका कन्व्हर्ट करायचा आहे मांजरली सी टीमच्या फलंदाजांना. परेशच्या बॅटमधून चौकार. टीमची टोटल 12 धावा अजून या बनवायच्या. टोटल 51 धावेची अद्याप आवश्यकता असेल. 61 धावेची आवश्यकता असेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू बीट झाले पूर्णपणे फलंदाज. अजून एक सुरेख चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. 61 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी अजूनही या ठिकाणी मांजरली सी टीमला. समीकरण थोडंसं कठीण आहे, मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. जर मोठे फटके या षटकामध्ये अजून आले तर मॅच मध्ये थोडासा शिरकाव करेल या ठिकाणी मांजरली सी संघ. फटका चांगला आहे. पॉईंटच्या डोक्यावर अभिनंदन सहभागची आठवण करून देणारा फटका सरळ जाईल पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच फटक्यांची गरज आहे या ठिकाणी मांजरली सी टीमला. परेशच्या बॅटमधनं अजून एक चौकार. चौकार येतो पुन्हा एकदा परेशच्या बॅटमधनं. टीमची टोटल पुढे सरकली एकूण 16 धावा धावकावरती. गोलंदाज तयार. सचिन. फटका हवेमध्ये असेल. अमर जातात. गोलंदाज देखील स्वतः जातोय, पोहोचू शकत नाहीयेत. एकदा कंप्लीट. उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 18 धावा धावकावरती. संघर्ष सुरू आहे परेशच्या बॅटमधनं. दुसऱ्या बाजूने साथ द्यावी लागेल फलंदाज आपण पाहतात मयूरला. कारण की पार्टनरशिप घडवावी लागेल. मोठे फटके देखील कन्व्हर्ट करावे लागतील. जिम्मेदारी असेल धावा बनवायची या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती. तयार पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेट. आत्ताचा बॉल पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला, मात्र यावेळेस थोडेसे लेक्शमच्या बाहेर निघाले होते. जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता परेशनं. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसरे देखील समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकामध्ये अमरनं सुरेख गोलंदाजी केली. 6 धावा त्याने खर्च केला. एक गडी देखील बाद केला. या षटकामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. तब्बल त्याने 10 धावा खर्च केल्या आणि टीमची टोटल या ठिकाणी मांजरली सी टीम जाऊन पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. डीजे
चौकार आला या ठिकाणी आपण पाहतो मयूरच्या बॅटमधून टीमची टोटल 22 धावा धावफलकावरती. बिसळगावचे कोणी ग्रामस्थ वर्ग वरिष्ठ वर्ग उपस्थित झाले असतील तर व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनोपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कोणी नाहीये आणि यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका. मयूरच्या बॅटमध्ये संघर्ष सुरू आहे. लगातार दुसरा चौकार. फलकावरती 26 धावा धावफलकावरती 47 धावेची आवश्यकता. फटका हवेमध्ये कॉटन बॉल चान्स स्वीकारली आणि या ठिकाणी परतावा लागेल माघारी फलंदाज मयूरला आणि मांजरली सी टीमला लागतोय दुसरा क्रमांकाचा धक्का. डीजा मयूर देखील बाद झाला या ठिकाणी आपण पाहतोय. अजून एक धक्का लागतोय मांजरली सी टीमला. टोटल स्कोर स्थगित 26. फटका चांगला. यावेळेस मात्र कव्हरचा खेळाडू चेंडूवरती येईल. फक्त सिंगल. सामना थोडासा कठीण होईल कारण की या ठिकाणी धावांचा डोंगर अक्षरशः उभा केला. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना गुरवली टीमनं तब्बल 72 धावा ठोकल्या आणि 73 धावेचं लक्ष काढायला सुरुवात ही शांत झाली मांजरली सी टीम कडनं. फटका ऑन साईडला खेळायचा होता. यावेळेस मात्र बीट झाले. फलंदाज पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. महेश आपण पाहतो शॅकिंग एंडला नवीन बॅट्समॅन. एकूण बॉल या षटकातील नितेश फेकलेत 5 बॉल. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. उर्दू विकेटने तयार नितेश. शॅकिंग एंडला महेश. हा ट्रॅकर होता. फटका चांगला. गॅप शोधतायत म्हणजे स्कोर लेगला खेळाडू वेगानं आलाय. आउटपुट स्लो झाली आहे. चेंडू स्लो झालाय. उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त 2 धावा. षटक क्रमांक 3 देखील समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त होताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा 29 29 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहतो शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण महाग आहे. 44 धावेची आवश्यकता. सामना कठीण झालाय मांजरली सी टीम साठी. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये कारण की 6 चेंडू आणि 44 धावेची आवश्यकता. सामना फक्त एवढ्यासाठी सुरू आहे की गुरवली संघ सामना किती धाव्यांनी जिंकेल. फटका चांगला आहे. सरळ स्वर्गीय गणेश काते लोणे स्टँडच्या बाहेर षटकार. स्पर्धेचं पर्व आणि स्पर्धेसाठी नेहमीच आमच्या आयोजकांच्या माध्यमातून भरपूर मेहनत घेतली गेली. आमचे सतीश सोळगे, तदनंतर सर्वेश पवार, जयेश कतोरे, निलेश सासे, तदनंतर आकाश जाधव, हरेश ठाकरे आणि अनिकेत जाधव यांच्या स्पर्धेचे आयोजक असतील. त्यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली. वर्ष क्रमांक पहिला आणि पहिल्याच वर्षामध्ये या ठिकाणी देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेल आमच्या आयोजकांचा. ऑन साईडला फटका या ठिकाणी फक्त सिंगल मिळेल. मिड विकेटचा खेळाडू होतोय. सामन्यामध्ये राम नाहीये, सामन्यामध्ये रस नाहीये, सामन्यामध्ये तथ्य नाहीये. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना आता पूर्णपणे एकतर्फी झालाय. सामना झुकलाय एकविरा आई स्पोर्ट गुरुवी टीमच्या बाजूला.
शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी, औपचारिकता बाकी. दिशा दिली चेंडूला, फक्त एकच धाव. नेक्स्ट मॅच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. यातून जिंकणारा संघ या ठिकाणी आपण पाहतो फाईट करेल आणि त्यानंतर बनेली संघ त्यांच्या समोर खेळेल. पहिला सामना खेळला बनेली संघ शिवशक्ती खारघर टीमला परास्त केलं आणि लगेचच आपण यातून जिंकणाऱ्या संघाची आता मॅच खेळू. सामना जिंकला. या ठिकाणी गुरवली टीमला अभिनंदन करेल गुरवली टीमचं. आणि या ठिकाणी मांजरली सी टीम परास्त झाली आहे. आभार व्यक्त करेल या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. लाईन अप करा, सेकंड करा आणि टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. सामना असेल बनेली विपक्ष गुरवली यांच्यामध्ये. हा बिग फाईट मॅच सेकंड राऊंड मधील पहिला महामुकाबला. डीजे